महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता पूर्ण करण्याची योजना आम्ही तयार केली होती। मागच्या 53 दिवसाच्या आमच्या या प्रवासामध्ये 1,37,00,000 प्राथमिक सदस्यता पूर्ण झाली आहे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रात 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली भाजपा गठीत होते आहे। हा जी सदस्य संख्या आहे हे आम्ही प्रत्येक घरी जाऊन केली आहे। घरचोलो अभियान आम्ही केले आहे आणि सोबतच आमचे बूथपासून तर प्रदेशाध्यक्षापर्यंत सर्व कार्यकर्ते यांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला, या संघटन पर्वात भाग घेतला आहे। आमचे सर्व जिल्हाध्यक्ष हे या ठिकाणी पूर्ण फील्डवर आहे। लवकरच 31 मार्चच्या आत महाराष्ट्रामध्ये सर्व तालुका अध्यक्ष, आमचे मंडळ अध्यक्ष यांच्या निवडी होणार आहे। 1,186 बूथवर आमचे बूथ अध्यक्षाच्या निवडी होणार आहे आणि नंतर एप्रिल महिन्यामध्ये जिल्हाध्यक्षाच्या निवडी होणार आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा 1,51,00,000 मेंबरशिप असलेला पक्ष होणार आहे। हा रेकॉर्ड आतापर्यंत जेवढा आमचा भारतीय जनता पार्टीचा संघटनेचा प्रवास होता हा सर्वात मोठा रेकॉर्ड भारतीय जनता पार्टी पूर्ण करते आहे। मी महाराष्ट्राच्या सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो, मनापासून अभिनंदन करतो आणि आमची ही जे 1,51,00,000 मेंबरशिप आहे यांच्या माध्यमातून आमचं सरकार जे काही निर्णय करेल, देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार जो निर्णय करेल तो समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे 1,51,00,000 मेंबर करणार आहे। ही सदस्य संख्या करणार आहे। 14 कोटी जनतेपर्यंत जाणार आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या सर्व योजना समाजापर्यंत पोहोचवणार आहे। जसा आज आम्ही निर्णय घेतला, मागे काही काळापूर्वी निर्णय झाला होता, पण आता आम्ही निर्णय घेतला की शाळेकरी मुलांना कोणत्याही प्रमाणपत्राकरता आता मुद्रांक शुल्क लागणार नाही, कुठलेही स्टॅम्प पेपर लागणार नाही। शाळकरी विद्यार्थ्याच्या कुठल्याही दाखले असतील, उत्पन्न दाखला असेल, त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमासाईल सर्टिफिकेट असेल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल, कुठल्याही याला आता त्या ठिकाणी स्टॅम्प पेपर लागणार नाही, मुद्रांक शुल्क लागणार नाही। हा ऐतिहासिक निर्णय आपण केला। हा निर्णयसुद्धा 1,51,00,000 मेंबर आमचे घरोघरी पोहोचवतील। आमच्या लाडक्या बहिणीची योजना जी आहे ही योजना आम्ही पुढे नेऊ। आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना आम्ही पुढे नेऊ। देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये गतिमान सरकार, पारदर्शी सरकार म्हणून महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या सर्व आशा अपेक्षा आमचं सरकार आणि आमची संघटना पूर्ण करेल। मुंबईमध्ये मात्र भाजपच्या सदस्यांची संख्यांची जी नोंदणी होती ती फार कमी झालेली होती, त्यावर तुम्ही सुद्धा बोलला होता। आता कशी आम्ही 20 लाख टार्गेट मुंबई शहराच्या भाजपाला दिलं होतं। आता 16 लाख टार्गेट पूर्ण झालं आहे। 4 लाख टार्गेट हे पुढच्या 15 दिवसात पूर्ण होईल। मुंबई शहराची भाजपसुद्धा घरचलो अभियान करेल आणि घरोघरी जाऊन सदस्यता नोंदणी अभियान करेल। नाही, त्यांचं काम ते करतात आहे, पण मला या ठिकाणी महायुती भक्कम आहे। कोणताही प्रस्ताव आला तरी काही फरक पडणार नाही। नीलम गोरे या त्या ठिकाणी कायम आहेत आणि कायम राहतील। असं आहे की जे आम्ही यापूर्वी सांगितलेलं आहे, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आणि आमच्या सरकारने ज्या ज्या तपास यंत्रणा त्या ठिकाणी पाहिजे होत्या त्या ॲक्टिवेट केल्या आहे। त्या तपास यंत्रणा पूर्ण काम करता आहे, त्याची चार्जशीट गेलेली आहे आणि जे जे काही तिथे अपेक्षित चौकशी आहे, तपास आहे, ते आपलं सरकार पूर्ण करते आहे। मला वाटतं तपासामध्ये कुठलाही आळकाठी तयार होऊ नये याबद्दलचं मी या ठिकाणी आपल्यासमोर स्टेटमेंट करणे योग्य होणार नाही। अबू आझमींना फक्त या विधिमंडळात या सेशन पुरता त्यांना निलंबित केलेलं आहे, पूर्णपणे निलंबित करण्यात यावं अशी मागणी आपल्याकडे। महाराष्ट्राच्या विधानमंडळाने एकमताने, म्हणजे तिथलेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधलेही शरद पवारचे जिकडलेही आणि तिकडलेही उद्धव ठाकरेजीकडले सर्व सदस्यांनी याबद्दलचा पाठिंबा दिला आहे आणि आमची मागणी आहे, आमच्या सुधीरभाऊ मुनगंटीवारनी मागणी केली, आम्ही मागणी केली आहे की ज्या पद्धतीने अबू आझमीने औरंगजेबाचं त्या ठिकाणी औरंगजेबाला ज्या पद्धतीने त्यांचे गुणगान केले आहे
आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजावर त्यांनी ज्या पद्धतीने क्रिटिसाइज केला आहे आणि ज्या पद्धतीने औरंगजेबाचे मानकरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अबू आझमीनी, खरं तर अबू आझमीला कायम त्यांचं सदस्यत्व निलंबित करावं याकरता एक समितीसुद्धा बनवण्याची विनंती केलेली आहे. अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. पण अशा अत्यंत महत्त्वाच्या बाबीमध्ये ज्या ठिकाणी 14 कोटी जनता आणि महाराष्ट्राचं देशाचे संपूर्ण छत्रपती शिवरायावर त्या ठिकाणी श्रद्धा असलेला समाज, संपूर्ण जगातला समाज तो थू करतो आहे अबू आझमीवर. या अबू आझमीला सभागृहात राहण्याचा काही अधिकार नाही आणि म्हणून संपूर्ण सदस्यत्वच रद्द करावं याकरता एक समिती तयार करण्याची विनंती सभागृहामध्ये आम्ही केली आहे. न्यायालयात जाणार आहे. त्यांनी सांगितलं की सोलापूरकर असतील इतरांवरती काही कारवाई केली नाही आहे, माझ्यावरती कारवाई करा असं. त्यांच्यावरही कारवाई चालू आहे, त्यांना गुन्हा दाखल झाला आहे. पण हे सभागृहातले मेंबर आहेत. विधानमंडळामध्ये असलेल्या सदस्यांनी अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करणे आणि समाजामध्ये चीड निर्माण करणे, दोन समाजामध्ये दुफडी निर्माण करणे, औरंगजेबाचं लागून चालन करणे आणि ज्या पद्धतीने अबू आझमी त्या ठिकाणी सभागृहाचा वापर करून करतात आहे, सदस्यत्वाचा वापर करून करताय, अशा व्यक्तीला सदस्यत्व राहू नये अशी मागणी आहे. ही मागणी आता माननीय अध्यक्षाकडे केलेली आहे. त्याकरता योग्य समिती नेमायची की काय याचा विचार अध्यक्ष करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.